रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी आता 1 वर्षाची मुदतवाढ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। तशी घोषणा त्यांनी केलेली आहे। आपल्यासोबत मनसेचे नेते आणि रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी बोलण्यासाठी आता 1 वर्षाची मुदतवाढ देण्यात आलेली आहे। तशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे। आपल्यासोबत या ठिकाणी मनसेचे नेते यशवंत किल्लेदार आहेत। यशवंतजी, जसं आपण बघितलं की मराठी शिकण्यासाठी जुजबी मराठी शिकण्यासाठी खरं तर बरेच दिवस खरं तर रिक्षा आणि टॅक्सी चालकांना दिलेले होते आणि आता पुन्हा 1 वर्षाची मुदतवाढ मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे। कसं बघता? बरेच दिवस म्हणजे 105 दिवस दिले होते आणि 105 दिवसानंतर त्यांना नोटीस देऊन 1 महिन्याची नोटीस देऊन 1 महिन्यानंतर पुन्हा 3 महिने त्यांचं जरी लायसन सस्पेंड केलं तरी पुढचे 3 महिने त्यांच्यासाठी असे एकूण 4 महिने आणि 105 इतके दिवस त्यांना दिले गेले होते। परंतु इतक्या दिवसात ते मराठी शिकू शकले नाहीत, तर पुढे वर्षभर काय शिकणार? आणि परिवहन विभागाचे जे मंत्री आहेत त्यांनी काल परवाच सांगितलं होतं की अजून 4 महिन्याची आम्ही मुदत देऊ शकतो कायद्याच्या तरतुदीप्रमाणे, आणि परस्पर मुख्यमंत्र्यांनी आज 1 वर्षाचं मुदत वाढवली। म्हणजे यांच्यामध्येच ताळमेळ नाही आहे हे एकूण दिसतंय। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या मुजोरी हे जे आहेत रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक ह्यांची मुजोरी तुम्ही 3-4 दिवसापूर्वी कांदिवलीला पाहिलीत। त्या मुजोरीला नमून तुम्ही जर अशा मुदत वाढ देणार असाल तर ते नेहमी ही स्ट्रॅटेजी वापरतील। मुद्दा काय आहे की ज्या राज्यात तुम्ही राहता, ज्या राज्यात तुम्ही व्यवसाय करता, त्या राज्याची भाषा तुम्हाला यायला पाहिजे, हा कायदा आहे। आणि कायद्याची अंमलबजावणी करणं हेच राज्य सरकारचं काम आहे। राज्य सरकार वोट बँकच्यासाठी कोणाला ह्यांना दुखावू पाहत नाही। कांदिवलीच्या इन्सिडेंटला तुम्ही का नाही पोलीस कारवाई केली? जर तुम्ही तिरंगा झेंडा हातात घेऊन विद्यार्थी लोकशाही मार्गाने शांततेत आंदोलन करतात त्यांच्यावर लाठीचार्ज करू शकता, तर मग तुम्ही यांच्या बाबतीत का नाही तशी भूमिका घेतलीत? कारण वोट बँक आहे, वोट बँकमुळे तुम्ही असे निर्णय घेता। आता वर्षभर तुम्ही मुदत दिली आहे, हे वोट बँकचंच राजकारण आहे। काय गरज होती? कारण तुम्हाला मराठी जुजबी शिकायला असे किती काळ लागतो? काही रिक्षा चालक आणि टॅक्सी शिकले ना, मग तुम्हाला राहिलेल्या इतरांना शिकण्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे? तुम्ही त्यांच्या युनियन्स असोसिएशनच्या समोर नमतं घेता, केवळ वोट बँकसाठी तुम्ही नमतं घेता, हेच यामधून सिद्ध होतं। पण दुसरीकडे जर आपण बघितलं तर एकीकडे त्यांचं म्हणणं आहे की केवळ जुजबी मराठी आलं पाहिजे। जुजबी मराठीसाठी खरं तर 2 पानाचं पुस्तक बनवलं होतं आणि त्यानंतरही परीक्षा घेण्यात आली, त्यांना शिकवण्यात आलं, सर्टिफिकेटही काही ठिकाणी देण्यात आलं होतं। जसं तुम्ही म्हणालात की सर्टिफिकेट दिल्यानंतरही अनेक जण मराठी नीट बोलत नव्हते। सर्टिफिकेट्स दिली, कोणी दिली? ह्या भाजपच्या किंवा शिवसेना सत्तेतले जे आहेत शिंदे गट, यांच्या आमदारांनी आपापल्या मतदारसंघामध्ये कार्यक्रम घेतले आणि सर्टिफिकेट्स वाटले। मराठीचं प्रशिक्षण घेतलं म्हणून तुम्ही मराठीचं ते प्रशिक्षणाचं सर्टिफिकेट देता आणि कार्यक्रम भोजपुरी ठेवता, भोजपुरी गाणी आणि त्याच्यावर डान्स ठेवता। हा किती विपर्यास आहे! मुळात ह्यांची शासनाच्या राज्यकर्त्यांचीच मुळात इच्छाशक्ती नाही आहे की हे सगळं सुरळीत आणि कायद्याप्रमाणे व्हावं। अदरवाईज जर इच्छाशक्ती असती तर हे झालं असतं, कळलं का? आणि तुम्ही सर्टिफिकेट जे वाटता, जेव्हा वाटल्यानंतर बाहेर आल्यानंतर रिपोर्टर्स जेव्हा त्यांना विचारतात तुम्ही आता मराठी शिकलेले आहात तर तुमचं मराठीत थोडं बोला, जुजबी मराठी बोला, तर त्यांना मराठी बोलता येत नाही, ते पळ काढतात। याचा अर्थ तुम्ही भोगस सर्टिफिकेट दिलेली आहे। ही सगळा भोगस कारभार आहे हा सगळा। म्हणजे जसे तुम्ही स्वतः भोगस आहात तसे तुम्ही सर्टिफिकेटसुद्धा वाटलेले भोगस आहेत। बरोबर, जसं तुम्ही आरोप करताय की एकूणच हा सगळा बोगस कारभार आहे। दुसरीकडे आपण बघतोय की एकीकडे प्रताप सरनाईक जे खात्याचे मंत्री आहेत ते एक निर्णय घेतात, मुख्यमंत्री दुसरा निर्णय घेतात, त्याच्यामुळे महायुतीमध्येच कुठेतरी अलबेल नसल्याचं दिसून आलं। नाही, यांच्यामध्ये ताळमेळ नाही आहे। कारण प्रताप सरनाईक काल 2 दिवसापूर्वी 4 महिन्याच्या मुदतीबद्दल बोलत होते आणि आज परस्पर मुख्यमंत्री 1 वर्षाची मुदत देतात। त्याच्यानंतर प्रताप सरनाईक मीडियाला बाईट देताना म्हणजे थोडंसं अनभिन्न असल्यासारखीच बाईट देतात। याचा अर्थ त्यांच्या ताळमेळ नाही। ते खरं तर मुख्यमंत्र्यांना जरी सर्व अधिकार असले तरी संबंधित खात्याच्या मंत्र्यांच्या निदान किमान कानावर घालणं एवढी फॉर्मॅलिटी त्यांनी करायला हवी होती, जी त्यांनी केलेली नाही आहे। ही एकाधिकारशाही ज्या पद्धतीने भाजपचं सरकार आल्यापासून चालली आहे, सगळ्या क्षेत्रात, सगळ्याच प्रसंगांमध्ये, सगळ्याच विषयामध्ये जी मोनोपॉली एकाधिकारशाही चाललेली आहे ना, ही लोकशाहीला घातक आहे, आम्ही नेहमी बोलतोय। आणि तोच प्रकार आता या इन्सिडेंटच्या ह्याने अनुषंगाने दिसतोय।
तर आपण बघतोय की एकीकडे किल्लेदार यांनी स्पष्ट केलेलं आहे की एकूणच मराठी सर्टिफिकेट हे देण्याचा कारभारच बोगस आहे. त्यातच आता 1 वर्षाची मुदतवाढ जी देण्यात आलेली आहे ती मुदतवाढ मुख्यमंत्र्यांनी परस्पर दिली का, संबंधित खात्याच्या मंत्र्यांना माहीत नव्हतं का, असा प्रश्न या निमित्तानं त्यांनी उपस्थित केलेला बघायला मिळत आहे. त्यामुळे महायुतीमध्येच कुठेतरी ताळमेळ नसल्याचंही सिद्ध होत असल्याचा आरोप मनसेनं केलाय. कॅमेरा पर्सन विक्रम सवई, नेही गाणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई. बोलतो तो. मला वाटतं की 1 वर्षाच्या मुदतवाढीनंतर मराठी जी आहे ती शिकली जाईल. नाही नाही, मागच्या 4 महिन्यात जे शिकू शकले नाहीत ते पुढच्या वर्षभरात काय शिकतील? त्यांची इच्छाच नसेल तर कसे शिकतील? त्यांची मुजोरी आहे ना, ही पहिली मुजोरी मोडून काढणं गरजेचं आहे. कायद्याचा धाक दाखवणं गरजेचं आहे, जो शासन दाखवत नाही. त्यामुळे काही 4 महिन्या दिले असताना ते शिकू शकले नाहीत मागच्या काळात, ते पुढे काय शिकणार? मला वाटतं की एकदा मुदतवाढ दिली, दुसऱ्यांदा दिली, त्यानंतर नोटीस म्हणून तिसऱ्यांदा मुदतवाढ दिली आणि आताही पुन्हा वर्षभराची मुदत. हो, मी तेच, तो कायद्याचा एक भाग होता. त्यांना 3 महिने दिले, 105 दिवस दिले, त्याच्यानंतर 1 महिन्याच्या नोटीस पिरियड असतो. त्याच्यानंतर 3 महिने त्यांना ती जी त्यांचं लायसन्स किंवा त्यांचं जे परमिट जे असतं ते रद्द केलं जातं. 3 महिन्यासाठी सस्पेंड केलं जातं. त्या 3 महिन्यात त्यांनी शिकायचं. असा एकूण हा कार्यकाळ जो आहे तो कायद्याच्या कक्षेमधला आहे. त्याच्या व्यतिरिक्त अजून तुम्ही किती मुदतवाढ देणार? आता वर्षाची मुदतवाढ देणार. म्हणजे मला वाटतं की हे सगळं कसं आहे माहिती आहे का, की चाललंय आणि चालवायचं आहे. केवळ कायदा आम्ही पाळतो आहोत हे दाखवण्याचं काम केलं. कायद्याचं अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे जे 4 महिन्यात होऊ शकलं नाही, जे 4 महिन्यात शिकू शकले नाही, ते पुढे काय शिकणार? इच्छाशक्ती महत्त्वाची आहे, ती दिसून येत नाही. पण एकूणच मनसेच्या भूमिकेसंदर्भात देखील प्रश्न उपस्थित केले जातात की मनसेची भूमिका याच्याबद्दल काय असेल. मनसेने ठाम भूमिका यापूर्वी अनेक वेळा घेतलेली आहे. मराठी भाषेच्या बाबतीत राज ठाकरे साहेब कॉम्प्रोमाइज करत नाहीत. आमचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना कधीही कॉम्प्रोमाइज करत नाही. मग समोर कोणीही असू दे, कितीही जवळचा मित्र असू दे, की कितीही जवळचा व्यक्ती असू दे, राज ठाकरे साहेबांनी मराठीच्या बाबतीत कधीही कॉम्प्रोमाइज केलेलं नाही आहे. त्यामुळे ह्या बाबतीत जो काही निर्णय घ्यायचा आहे तो पक्षश्रेष्ठी घेतील, त्याप्रमाणे पुढील अंमलबजावणी होईल.